नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, नुकताच MST CET PCB आणि PCM ग्रुपचा रिझल्ट जाहीर करण्यात आलेला आहे। आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि पालकाच्या मनात संभ्रमण निर्माण झालाय की यापुढे काय प्रोसिजर करायची। तर विद्यार्थी मित्रांनो, हा फर्स्ट अटेम्प्टचाच रिझल्ट आलेला आहे। यानंतर सेकंड अटेम्प्टचा सुद्धा रिझल्ट प्रसिद्ध करण्यात येणार आहे। सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट आल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रोसेस केल्या जाणार आहे। रजिस्ट्रेशन प्रोसेस केल्यानंतर तुमच्या डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन कमिटी FC सेंटरला आपल्याला डॉक्युमेंट ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपात व्हेरिफिकेशन करावे लागते। व्हेरिफिकेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना SML नंबर जाहीर करण्यात येतील, मेरिट लिस्ट पब्लिश करण्यात येईल। मेरिट लिस्ट आल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला राउंड वाईज चॉईस फिलिंग करण्याची प्रक्रिया पूर्ण पार पाडायची आहे। ऍडमिशन्स प्रक्रिया फर्स्ट राउंड, सेकंड राउंड, थर्ड राउंड आणि फोर्थ राउंड अशा 4 राउंड मध्ये ही ऍडमिशन्स प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहे। आपल्याला किती मार्क्स मिळाले आहे व किती पर्सेंटाइल मिळालेले आहे, जेणेकरून या मार्काच्या आधारे कुठले कॉलेज आपल्याला मिळू शकते ते कमेंट मध्ये नक्की सांगा, जेणेकरून आपल्याला आपल्या मार्काच्या आधारे कोणतं कॉलेज मिळेल हे आम्ही तुम्हाला DM मध्ये नक्की सांगूया।